इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू असल्यामुळे देशभरामध्ये व्यावसायिक गॅस तुटवडा जे आहे ते जाणवू लागलेला होता। त्यामुळे आता काही नागपूरमधील जे व्यावसायिक दुकानदार आहेत त्यांना जे आहे ते आता गॅस मिळण्यात जात आहे। नागपूरच्या मी सध्याला संतोष पोकळेवाला या दुकान शॉप किचन शेड मध्ये आणि या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांना आज जे आहे ते 5 गॅस सिलेंडर या ठिकाणी मिळालेले आहे। नियमित त्यांना 10 सिलेंडर जे आहे ते या ठिकाणी मिळत असतात, परंतु सध्याला उपलब्धतेनुसार जे आहे ते त्यांना आता गॅस पुरवठा व्यावसायिकांना जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। दृश्यांमध्ये पाहाल तर हे बघू शकतो की या ठिकाणी 5 गॅस सिलेंडर सध्याला जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आले आहे, तर उर्वरित जे काही रिकामे सिलेंडर आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आले आहे। आपल्यासोबत स्वतः जे आहे ते दुकानाचे मालकच आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। युद्ध जेव्हा यावेळेस चालू झालं होतं त्यावेळेस आम्हाला तिन्ही कंपन्यांनी सांगितलं की तुम्हाला सिलेंडरचा साठा मिळणार नाही, त्याच्यासाठी तुमची पर्यायी व्यवस्था करावी लागेल। तर आम्ही थोडंसं गोंधळलो होतो का बा आता वेळेवर पर्यायी व्यवस्था कशी करायची। परंतु नंतर मग काही दिवसानंतर असं झालं की त्यांनी म्हणलं की आमच्याजवळ जोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंत आम्हाला पुरवठ, पण तुम्हाला जे 10 सिलेंडरची जी रिक्वायरमेंट ती फुलफिल करणार नाही, आम्ही तुम्हाला 1-1, 2-2 असं देऊ आणि तुमचं किचन चालू करू। पण त्यांनी आम्हाला आधीच गाईडनेस दिलं होतं की तुम्हाला आम्ही ते सिलेंडर पुरवू शकणार नाही। पण आता या 3-4 दिवसात प्रत्येक कंपनी मला 2-2, 1-1 असं सिलेंडर देत आहेत। तीनही कंपन्या माझ्याकडे आहेत, भारत, इंडियन आणि HP। तर तीनही कंपन्या मला थोडं सिलेंडर, आज मला इंडियन गॅस एजन्सीने जवळपास 4 सिलेंडर दिले। परवाच्या दिवशी मला 2 सिलेंडर भारत पेट्रोल दिले आणि त्याच्यात 2 दिवसापूर्वी HP वाल्याने 3 सिलेंडर दिले होते। तुम्हाला फटका मात्र ग्राहकांना तुम्ही जे आहे ते दरवाढ करणार नाही, ते ग्राहकांची दरवाढ करणार नाही।